आयडेंटिफिकेशन ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच इन द सेंटेन्सेस. म्हणजेच काय की शब्द त्याचं रूप न बदलता, त्याचं स्पेलिंग न बदलता तो कसं नाउन बनू शकतो, कसं ॲडजेक्टिव्ह बनू शकतो, कसं ॲडवर्ब बनतो, कसं वर्ब बनतो, हे देखील आम्ही पाहिलंय. कोणी प्रिपोजिशन तर लगेच प्रिपोजिशन तो ॲडवर्ब बनू शकतो, प्रिपोजिशनचं कंजंक्शन देखील तो बनू शकतो. झालं. म्हणजे आपण आधी जी पाहिली ती शब्द रूप न बदलता वेगवेगळ्या जातीचं कार्य करतायत, म्हणजे त्याच्या कार्यावरून त्याची जात ठरवली होती. पण आज आपल्याला आणखीन काही शब्द असे पाहायचे आहेत की ते बघा त्याच्यामध्ये स्लाइट एक लेटर त्यातलं एक मुळाक्षर बदलतात आणि ते नाउनचं वर्बमध्ये रूपांतरित होतात. चला, असे 4 शब्द इंग्लिशमध्ये आहेत, ती माहीत असणं आवश्यक आहेत. आयडेंटिफिकेशन ऑफ पार्ट्स ऑफ स्पीचवर जे पहिले जे 2 भाग घेतले होते आपण, 2 तास घेतले होते, त्याच्यावर आधारित एक 10 ते 11 उदाहरणांचा मी एक व्हिडिओ तुम्हाला, त्या व्हिडिओची लिंक आपल्या ग्रुपवर सेंड केलेली आहे, जेणेकरून काहींना ती समजण्यासाठी ते उदाहरणं मी प्रत्येक उदाहरण समजावून सांगितलेलं त्याच्यामध्ये. हे का बरं ॲडजेक्टिव्ह आहे, हे का बरं नाउन आहे, का बरं प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशन आता हे ॲडवर्ब का आहेत, असं सखोल त्याच्यामध्ये समजून सांगितलेलं आहे. आपल्याला वेळ मिळाला तर बघा, एक 20-21 मिनिटाचा व्हिडिओ आहे, आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. चला, तर असे काही शब्द आपण पाहूया. 4 शब्द आहेत की जे नाउनचे वर्ब कसे बनतात. झालं. आता त्याच्यामध्ये बघा, मी एक शब्द इथं लिहिले, ADVICE, ADVISE. काय फरक आहे दोघांमध्ये? सर याच्यामध्ये ADVIC आहे याच्याकडे आणि याच्याकडे यस आहे, असं तर काय फरक पडला यांच्यामध्ये प्रोनाउन्सिएशनमध्ये? ॲडवाइज प्रोनाउन्सिएशनचा फरक पडतो ना, असं कसं पडतोय बघा. इथं सी असन तर हे ॲडवाइस आहे, जे नाउन आहे, आणि ॲडवाइज हे जे आहे त्याच्यातलं काय आहे, वर्ब आहे. लक्ष ठेवायचा. म्हणजे एक लेटर बदलल्यानं काय झालं, जात बदलली. याला बाहेरून काही प्रत्यय लावलेलं नाही. ॲडवाइज. त्याच्यानंतर आले PRACTICE, प्रॅक्टिस. याच्यामध्ये बघा, सी हे नाउनसाठी आहे आणि यस हे कोणासाठी आहे, वर्बसाठी आहे. आणखीन एक दिला बघा बरं, लायसन्स. बघा याच्याकडे सी आहे, सी कोणासाठी वापरले, हे नाउनसाठी आहे, आणि यस कोणासाठी आहे, ते वर्बसाठी. आणि लास्ट शब्द बघा बरं, हा झाला प्रोफेसी आणि हा आहे प्रोफेसी. याच्याकडे बघ बरं, सी आहे, याच्याकडे काय आहे, यस आहे. हे सी फॉर कशासाठी आहे, नाउनसाठी, आणि कोणासाठी आहे, वर्बसाठी आहे. मग आता हे परीक्षेमध्ये आपल्याला काय करतील, वाक्यामध्ये रिकामी जागा देतील किंवा चुकीचं काहीतरी वापरून देतील आणि तुम्हाला विचारतील हे सेंटेन्स बरोबर आहे का, चूक आहे, ते तुम्ही आम्हाला सांगा. ठीक आहे. बघा मी याच्यामध्ये एक उदाहरण घेतलंय, ही गेव मी गुड डॅश. इथं रिकामी जागा ठेवलेली आहे. ही रिकामी जागा नेमकी कोणाची आहे? मग त्यांनी पर्याय तुमच्याकडे देऊन टाकला, ADVICE घेणार का ADVISE घेणार? ॲडवाइज. जर तुम्ही बघितलं तर ही जी रिकामी जागा आहे नेमकी कोणाची आहे, ती वर्बची आहे का नाउनची, ही तुम्हाला ठरवा लागेल सेंटेन्समध्ये. बघा हे सुद्धा अभ्यास असला पाहिजे की आम्हाला कुठं नाउन आलाय. बघा हे सेंटेन्समध्ये गेव काय झालं, याच्यातलं वर्ब आहे. मग हे वर्ब असेल तर हे परत वर्ब आहे का? मग हे वर्ब आहे असं म्हटलं तर हे सेंटेन्स तुमचं कंपाऊंड सेंटेन्स आहे का, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे का? तर असं कुठे आढळत नाही. त्यामध्ये कंजंक्शन सुद्धा आढळत नाही. हे सरळ सिंपल सेंटेन्स आहे. वर्ब आहे, याच्याकडे सब्जेक्ट आहे, ते प्रोनाउन आहे. झालं. म्हणजे याचा अर्थ हा 100% कोण आहे, नाउन आहे. मग यातलं नाउन कोण आहे ते आम्हाला ओळखता पाहिजे. नाउन कोण, याच्यामध्ये CE ADVICE. झालं. दुसरं उदाहरण दिलं बघा बरं, आय ॲडवाइज्ड हिम टू हेल्प हर. तिला मदत करण्याचा मी तिला सल्ला दिला त्याला. मग सांगायचं चुकलं काय, तर काय म्हणते, सर चुकलंय कुठतरी, कुठं चुकलं हे बघा असं, इथं चुकलं. हे कोण होतं, याच्यामध्ये वर्ब होते. काय झाले सर, इथं एका लेटरनं घोळ केला, इथं सी वापरलंय तुम्ही, इथं यस पाहिजे होतं, ॲडवाइज्ड. काय पाहिजे होतं, ॲडवाइज्ड त्याच्यामध्ये. झालं. तिसरं बघा, परफेक्ट. इथं मी रिकामी जागा ठेवतो. मेक्स मॅन परफेक्ट. हा शब्द जो ऍड केलेला आहे तो खरं याचा जे काही श्रेय जावं ते शिवखेरा यांना जावं.
शिवखेरा यांनी हा शब्द याच्यामध्ये ऍड केलेला. आता सांगा इथं नाऊन येणार आहे का वर्ब येणार आहे? मी इथं तुम्हाला प्रॅक्टिस घेणार आहात का? प्रॅक्टिस याच्यापैकी एक सांगा कोणतं घेणार आहेत. सीई वाले घेणार आहे का एसई वाले घेणार आहे? तर याच्यामध्ये बघा परफेक्ट डॅश डॅश मेक्स. मेक्स याच्यामध्ये वर्ब असताना परत हे वर्ब येईन का बाजूला? तर नाही, हे तुम्हाला नाऊन पाहिजे होतं. याचा अर्थ हे याच्यातलं हे ऍडजेक्टिव्ह होतं. झालं? मग इथं काय आलं? परफेक्ट प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कुठे याच्यामध्ये? हे सीई ज्याच्याकडे आहे ते त्याचं उत्तर झालेलं आहे. झालं? चौथं घेतलं बघा मी. पोलीस तुम्हाला भेटले, ट्रिपल सीट आहात, गाडीला नंबर नाहीये, अशात ते तुम्हाला विचारतील ना सर्वात पहिले की लायसन दाखवा तुमचं लायसन. मग चला, शो मी युअर, बरोबर आहे का चूक एवढं सांगायचं सेंटेन्स. शो मी युअर लायसन्स. हे लायसन्स पाहिजे का इथं? तर नाही. अरे इथं शो काय झालेलं आहे? वर्ब झालेलं आहे. हे वर्ब झाले, हे कोण याच्यातलं? नाऊन आहे. मग आम्हाला नाऊनची जागेवर नाऊनच पाहिजे होतं ना. इथं प्रॉब्लेम काय झाला? इथं यसचा प्रॉब्लेम झाला. इथं ही चूक दुरुस्त करून काय पाहिजे होती? इथं लायसन्स पाहिजे होते. ना पा मी इथं दिलंय यू नीड क्रिकेट. सांगा रिकामी जागा. याच्यामध्ये तुम्हाला द्यायचंय प्रॅक्टिस का प्रॅक्टिस? सीई का एसई? अशा टाईपचे उदाहरणं पेपरला येत आहेत आणि हे 4 शब्दांच्याच मागे जास्त ते लागलेले आहेत. आता सांग यू नीड क्रिकेट. यू नीड क्रिकेट काय करत तुम्हाला येते तर बघा बरं. क्रिकेट प्रॅक्टिस लावा. क्रिकेटमध्ये काय करायचं याच्यामध्ये? प्रॅक्टिस का हे प्रॅक्टिस? हे कोण याच्यामध्ये? नाऊन आहे. उत्तर कोण पाहिजे याच्यामध्ये? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस त्याच्यामध्ये आलेलं आहे. झालं? आणखीन एक तुम्हाला सांगणं आहे ते म्हणजे की एखादं तुम्ही जर वर्ड घेतलं आणि त्या वर्डला डबल ई जर हे सफिक्स जोडले आणि ते वर्ड जनरली वर्ब असते, वर्बला तुम्ही डबल ई जोडले तर एवढ्यापासून जे तयार होतं ते नाऊन तयार होतं. अशा वेळेस सुद्धा काही स्पेलिंग मिस्टेकसाठी तुम्हाला याच्यातला शब्द ते वापरू शकतात. झालं? एक शब्द दिला समजा मी इथं बघा लायसन्सी, हे बरोबर आहे का लायसन्सी हे बरोबर आहे? दोनपैकी कोणतं करेक्ट वाटतंय तुम्हाला? काही नाही, फक्त इथं सी आणि यसचा घोळ आहे. फक्त सी आणि यसचा. म्हणजे याचा अर्थ त्यांचं काय म्हणे? डबल ई हे तुम्ही वर्बला जोडावं. जसं नाही का आपण पे, पे असेल तर त्याला पेई, एक्झॅमिन असेल तर त्याला लगेच आपण काय करतो? एक्झॅमिनी. एम्प्लॉई असेल तर एम्प्लॉई, 2 ई जोडतो बघा शेवटून. त्याला प्रेझेंट असेल तर प्रेझेंटी, अब्सेंट असेल तर अब्सेंटी, डबल ई त्याला जोडत असतो. मग याच्यातला वर्बला तुम्हाला ते डबल ई जोडायचं. मग वर्ब कोण आहे याच्यामध्ये? हे वर्ब आहे का? हे वर्ब आहे. लक्षात ठेवायचं. हे वर्ब करेक्ट झालं, ह्याच्यातलं रॉंग झालेले आहेत. असं सुद्धा ते चुका परीक्षेला टाकू शकतात. ठीक आहे. तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या पुढे आपल्याला काय घ्यायचंय तर वर्ड फॉर्मेशन म्हणजे शब्द सिद्ध कसे होतात. आता आपण काय पाहिलंय की शब्दानं रूप न बदलता भिन्न भिन्न शब्दांच्या जातीचं कार्य केलंय. पण आता काय करायचं? एका शब्दाला जर पुढून त्याला प्रत्यय लावले, थोडक्यामध्ये इंग्लिशमध्ये शेवटून लागतात, मराठीत पुढून म्हणतात. एखाद्या शब्दाला जर तुम्ही पुढून एखादे प्रत्यय लावले, शेवटून प्रत्यय लावले, शेवटून काही लेटर्स लावले तर हा जात बदलून दुसऱ्या जातीमध्ये जातो का हे आपल्याला आता पाहायचं आहे. एवढे स्क्रीनशॉट काढून घ्या. वर्ड फॉर्मेशन. काही जण म्हणतील सर हा चॅप्टर तरी एक्झामला आहे का? तर हो, असे नावं थोडी टाकून देतील ते वर्ड फॉर्मेशन म्हणून. त्याला मराठीमध्ये त्याला शब्दसिद्धी म्हणतात आणि मराठीमध्ये सुद्धा हा 4 ते 5 मार्काला विचारला चाललाय. तर इंग्लिशमध्ये का नाही विचारणार वर्ड फॉर्मेशन? झालं? एका शब्दापासून दुसरा शब्द तयार करायचा आहे. बघा वर्ड फॉर्मेशनमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला वर्ड क्लासेस माहीत असणं आवश्यक आहे. वर्ड क्लासेस म्हणजे शब्दाच्या 8 जातीपैकी इथं 4 जाती कामात पडणार आहेत. त्यातले पहिला आहे नाऊन, दुसरा आहे वर्ब आणि ह्या नाऊन वर्ब पासून, नाऊन किंवा वर्ब पासून तयार कोण होईल? ॲडजेक्टिव्ह तयार होईल आणि ॲडजेक्टिव्हला प्रत्यय लावून तुम्ही पुढे काय तयार करू शकता? ॲडवर्ब. हे 4 क्लासिक वर्ड्स आहेत, यांना वर्ड क्लासेस म्हणतात. नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब.
म्हणजे याचा अर्थ नाऊनचं वर्ब होऊ शकतं, नाऊनचं ॲडजेक्टिव्ह होऊ शकतं. लक्षात ठेवा, वर्बचं नाऊन होऊ शकतं, वर्बचं काय होऊ शकतं, ॲडजेक्टिव्ह होऊ शकतं. पण या दोघांना जर ॲडवर्बच्या घरात जायचं इच्छा असेल तर मध्यस्थी कोणाला घ्यावे लागेल, ॲडजेक्टिव्हला. तो मीडिएटर असणार आहे. आपण लगेच लक्षात येतो बघा की ॲडवर्ब म्हटलं की फार सोपं असतं, एलवाय लागतं. अरे पण एलवाय प्रत्येक कोणाला लावायचंय एवढं तर लक्षात घेतलं पाहिजे ना. तर ॲडवर्ब म्हटलं की एलवाय प्रत्यय असतं, पण ते एलवाय ॲडजेक्टिव्हला लावून ॲडवर्बच्या घरात आणायचं असतं. झाले. मग आता त्यातलं सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं आहे की नाऊन तुम्ही कसे तयार करणार आहात. असे कोणते शब्द आहेत की ज्यांना तुम्ही अमुक तमुक प्रत्यय लावले की तुम्हाला नाऊनच्या घरात आणता येईल. झालं. या प्रत्ययांचा आपल्याला एवढा फायदा होईल की पुढे आम्हाला अब्स्ट्रॅक्ट नाऊन सुद्धा ओळखता येतील. म्हणजे नामामध्ये सुद्धा 5 प्रकारे त्यातला अब्स्ट्रॅक्ट नाऊन आम्हाला यांच्या मदतीने ओळखता येईल. बघा यांच्यामध्ये सर्वात पहिले मग वर्ड क्लासेसमध्ये एक लक्षात ठेवायचं की एक जो सिद्ध शब्द असतो ज्याला आपण रूट वर्ड म्हणतो, मूळ शब्द जो असतो त्या मूळ शब्दाला आम्हाला डेव्हलप करता येतं. एक त्याच्या आधी तुम्ही काही अक्षरे लावू शकता. लक्षात ठेवायचं याच्या आधी तुम्ही काही लेटर्स लावले तर त्याला प्रेफिक्स म्हणतात, मराठीमध्ये त्याला उपसर्ग म्हणतात. झाले. याच वर्डला तुम्ही शेवटून काही अक्षरे लावू शकता, त्यांना सफिक्स म्हणतात, मराठीवाले त्याला काय म्हणतात, प्रत्यय म्हणतात. झालं. एकाच वेळेला दोघंही जोडता येतात का, तर येऊ शकतात ना. काही शब्द आहेत ना तसे जोडता येतील आम्हाला. झालं. आता समजा मी तुमच्या समोर एक शब्द असा लिहिला, मला याच्यापेक्षा त्याला मोठा करता येत नाही. डिसेंट्रलायझेशन, याच्यामध्ये रूट वर्ड काय आहे असं परीक्षकानं जर विचारलं तर तो शोधता आला पाहिजे रूट वर्ड. याच्या लगे आपण छाटणी सुरू करूया एका गोष्टीची. झालं. डिसेंट्रलायझेशन मध्ये काय करूया आपण, सगळ्यात पहिले याच्यातलं डीच बाजूला काढूया आणि डी बाजूला काढलं तर संयोग चिन्ह इकडून लागेल. लक्षात ठेवायचं उपसर्ग प्रेफिक्सला इकडून असतं आणि सफिक्स असेल तर सफिक्स तिकडून जोडले जातात, म्हणून त्यांच्या आधी हायफन्सेशन तुम्हाला करावं लागेल. झालं. मग डी, मग इथे तुम्ही बाजूला काढलेला आहे सेंट्रलायझेशन, ज्याला आम्ही केंद्रीकरण म्हणतो. डिसेंट्रलायझेशन म्हणजे विकेंद्रीकरण. याचा अर्थ डिसेंट्रलायझेशन हा पूर्ण शब्द सुद्धा नुसतं डी वरून ओळखला जायचा, ह्या शनवरून ओळखला घेतला. हा नाऊन होता आणि हा आता सुद्धा नाऊनच राहिलेला आहे जरी त्याचं प्रिफिक्स बाजूला काढलं तरी. याचा अर्थ यानं त्याचा क्लास बदललेला नव्हता, नाऊनचं नाऊनच होतं. झालं. आता एक काम करा, याच्यातलं तुम्हाला ATION बाजूला काढता येईल का, तर हो, इथून सुरुवात केली. चला, ATION बाजूला काढले तर आता शब्द काय तयार झाला, काय म्हणतील सर, सेंट्रलाइज तयार झाला. आता याला ई देणं आहे याचं, कारण जे गाळलं होतं ते. झालं. मग आता तुम्ही सेंट्रलाइज केलं, ATION काढलेला आहे. मग हा शब्द कोण झाला, आता वर्ब तयार झाला. ह्या वर्बला ATION लागलं म्हणून कोण तयार झाला होता, नाऊन तयार झाला होता. आता तुम्ही याच्यातलं आणखी काय काढू शकता, सेन काढता का ISE काढता, तर काय म्हणते सर ISE काढलं. ठीक आहे. मग तुम्ही आता सेंट्रल शब्द घेतला आणि त्याच्यातून ISE बाजूला काढले. झाले. हे ISE लागल्यामुळं ते वर्ब होते. आता सेंट्रलला AL लागल्यामुळं हे ॲडजेक्टिव्ह आहे. आता याच्यातलं आणखी काय कमी करता येईल का तुम्हाला, तर हो, काय म्हणते सर AL बाजूला काढता येईल. चला, AL बाजूला काढले आणि आता जे शब्द राहिला आहे ते मला सांगा, याच्यातला हा सेंटर राहिलेला आहे का हा सेंटर राहिलेला आहे. हेच परीक्षकांना एकदा परीक्षेला विचारलं होतं. भंडारा जिल्ह्यामध्ये फक्त 2च पर्याय टाकले होते सरळ सेवा भरतीमध्ये. हे सेंटर का हे सेंटर, कन्फ्युजिंग आहे. पहिलं का दुसरं, पहिलं का दुसरं, पहिलं दुसरं. बघा, सेंट्रल AL काय म्हणते सर, पहिलंच सेंटर CENTER. मी खूप ठिकाणी हेच वाचलं सर, सेंटर सेंटर. हे सेंटर नाही, हे अमेरिकन इंग्लिशमध्ये आहे, आपल्याला ब्रिटिशमध्ये चालणार नाही. हे ब्रिटिशवाल्यांचं आहे. बघ बरं, सेंटर. तुम्ही म्हणून चेक करायचं आहे कुठं काय आहे, तर ब्रिटिश कोणते, अमेरिकन कोणते आहेत. झालं. ते पण बघा, अमेरिकनवाले कलर कसं लिहितात आणि ब्रिटिशवाले कलर कसं लिहितात. बघा, हे झालं ब्रिटिशवाल्यांचं OUR, आणि जिथं यू नाही आहे ते काय झालं, अमेरिकन. ओडर तसंच लिहितात ते, ओडर, ODOR, ओडर. झालं. अमेरिकन ब्रिटिश. म्हणजे इतकं आम्ही हे काटछाट केली, मूळ शब्दापर्यंत पोहोचलोय. तसं आहे बघा रूट. झालं. आता तुमच्या समोर जर मी हा शब्द लिहिला रिअल,
आता मला याला आणखी फोडता येत नाही, पण याला जोडता येतात आणि याला जोडून जोडून मला अनेक शब्द तयार करता येतील, एकापेक्षा जास्त. कसं करणार? तुम्ही म्हणता सर तुम्ही रिअलला काय करा, LY लावा. काय झालं? रिअली का? तर बरोबरच आहे हे. रिअली याचा अर्थ तू LY लावलंय. मी आता सांगितलं LY लागतं कोणाला? ॲडजेक्टिव्हला. याचा अर्थ हा मूळ शब्द कोण आहे? ॲडजेक्टिव्ह. मग रिअली कोण झाला याच्यामध्ये? ॲडवर्ब. चला आता याच रिअलला तुम्ही ITY लावले. काय झालं? रियालिटी. एक जात माहिती होती बघा. LY लागले, हे कोण झाले? ॲडवर्ब. रियालिटीमध्ये ITY लावले, हे ITY लावल्यामुळे एक लक्षात येत आहे की ते नाउन तयार झालं आहे. ॲडजेक्टिव्हला ITY लावलं तर नाउन तयार झालं आहे, रियालिटी झालं. त्याच रिअल पासून तुम्ही काय केलं? सर रिअलाइज. ज्याला कोणाला तुम्ही ISE लावले बघा, हे ISE लागलं होतं याला, तर काय होतं? ते वर्ब होते. याचा अर्थ रिअलाइज हे कोण झालं याच्यातलं? वर्ब. काही जण त्याच्या पुढे जातात रिअलायझेशन नाउन. रिअलायझेशन नाउन. काय म्हणते? रिअलिस्ट नाउन. रिअलिझम नाउन. याचा अर्थ अरे हे जाती आपल्याला कळायला पाहिजे. तुम्ही म्हणता ना सर कसं पटापट सांगतो, हे लागलं ते लागलं. अहो तुम्ही सुद्धा तसंच करता. प्रॅक्टिस मेक्स नाही, परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्याला सवय लावूया आपण. याचे कोणते कोणते सफिक्स आहेत, कोणते कोणते प्रिफिक्स आहेत ते पण आपण पाहायला सुरुवात करूया. एवढं एक स्क्रीनशॉट तुमच्याकडे राहू द्या जमा करून. सर्वात पहिले आपल्याला नाउन कसे तयार होते ते पाहायचं आहे. मग यासाठी रूट वर्ड कोणी ना कोणीतरी लागेल. हा रूट वर्ड एकतर ॲडजेक्टिव्ह असेल किंवा एखादा वर्ब असेल किंवा तेही नसलं तर एखादं कॉमन नाउन सुद्धा असू शकते. याचा अर्थ नाउन पासून पण नाउन तयार होऊ शकते का? हो. म्हणजे याचा अर्थ कॉमन नाउन पासून जे तयार होईल ते अब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होईल. ॲडजेक्टिव्ह वर्ब सुद्धा काय होतील? अब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होण्याची शक्यता दाट. मग चला यातले आपण कोणते कोणते याला सफिक्स लावू शकतो, भिन्न भिन्न प्रकारचे सफिक्स ते कोणकोणते, इथं आपण यादी जमा करू त्यांची सफिक्सेसची एक 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 एक. बघा मी सगळ्यात पहिले घेतलं इथं वाय, दुसरं घेतलं मी TY, ITY, त्याच्यानंतर RY, NESS. पहिले हे आपण 5 सफिक्स लावून पाहूया हे कोणत्या शब्दाला लागतील की जेणेकरून नाउन तयार होईल ते सुद्धा आपण पाहूया. शब्दाची जात या साईडला पण लिहित जाऊ, तयार होणारा नाउन एका साईडला लिहित जाऊ. बघा वाय लागलंय. आता मी पहिला शब्द घेतला बघा बरं, ऑनेस्ट झालं. हा ऑनेस्ट मूळचा कोण आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. याची आणखीन फोड करता येत नाही आपल्याला, लक्षात ठेवायचं. पण याला सफिक्स जोडून आपण याची जात बदलू शकतो. ऑनेस्टचं काय झालं? ऑनेस्टी हे झालं याच्यातील नाउन. आपण म्हणतो ना ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी काय झालं याच्यातलं? नाउन झालं. वाय लागले, नाउन तयार झालं. बघा जेलसला वाय लावा, जेलसी. डिफिकल्टला वाय लावा, डिफिकल्टी लागलं. म्हणजे याचा अर्थ वायवाले तुम्हाला आणखी सापडू शकतात. झालं. पुढचं बघा बरं, क्रुएल हे पण ॲडजेक्टिव्ह आहे आणि तुम्ही क्रुएलला काय केले? TY जोडले तर क्रुएल्टी हे पण कोण झाले याच्यातलं? नाउन झालंय. झालं. तुम्ही पुढे घेतलाय रिअल. आताचे रिअल घेतला होता. रिअल हा कोणी मूळचा? ॲडजेक्टिव्ह आहे आणि रिअलला तुम्ही काय केलंय सर? रिॲलिटी हे कोण झाले याच्यातलं? नाउन झालं. यामध्ये आणखीन एक शब्द मी घेतला इथं क्युरियस घेतला. क्युरियस पण हा ॲडजेक्टिव्ह आहे, पण क्युरियसला तुम्हाला जर ITY लावायचं असेल तर काय करावं लागेल बघा बरं. स्पेलिंगमध्ये काही बदल होतो का? क्युरियसला ITY लागले तर हे मात्र चुकीचं झालेलं आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला ITY लावत असताना क्युरियसमधलं हे यू काय होतं? कॅन्सल होतं. झालं. हे काय लिहून तुम्ही कट करून दाखवायचं नाही कोणाला, हे डायरेक्टच लिहायचं CURIOSITY क्युरिओसिटी. तसाच आणखीन एक शब्द आहे बघा जनरस. हा पण मूळचा कोण आहे? ॲडजेक्टिव्ह. इथं जनरसचं काय होईल? जनरॉसिटी. बघा मी तर आता यू लिहिलेलंच नाहीये. हे मुद्दाम करून स्पेल मिस्टेकसाठी आपल्याला टाकतात. झालं. मुद्दाम यू घेऊन टाकतीन. झालं. पुढे ब्रेव. ब्रेव हे पण मूळचं ॲडजेक्टिव्ह आहे. ब्रेवला तुम्ही लगेच RY लावलं काय झालं? ब्रेवरी. तुम्ही स्लेव घेतला, स्लेव.
त्याला स्लेव पासून पण तुम्ही तयार करू शकता स्लेवरी. आपण मराठीत नाही का शूर शौर्य गुलामगिरी, लगेच त्याला गिरी लावलेलं आहे त्याच्यामध्ये, झालेलं आहे त्याच्यामध्ये बघा. स्लेव स्लेवरी. गॅलेंट असेल तर लगेच गॅलेंट्री. गॅलेंट म्हणजे सुद्धा ब्रेवच असतं गॅलेंट्री. चला गुड. गुड हे ॲडजेक्टिव्ह. गुडला तुम्ही लावले बघा बरं हे गुडनेस, ब्राईटनेस, बॅडनेस, डार्कनेस, तुम्ही नेस तर लावू शकता. चला या व्यतिरिक्त आणखीन कोणी आहेत का पुढे बघा. ION, TION, ATION, SION, SSION, AL, MENT, ANCE, ENCE, फक्त CE. एवढे पण आपण लिहून पाहू ना त्याला की ते प्रत्येक सगळे लक्षात राहायला पाहिजे. असे जवळपास 28-29 नमुने आहेत ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. ते लिहून लिहून पाहावं लागतील 10 वेळेस. चला आता याच्यामध्ये ION असणार आहे. आता बघ बरं मी सिलेक्ट म्हटलं की हे वर्ब आले की नाही, सिलेक्ट, रिजेक्ट. चला हे काय झालेलं वर्ब, आणि मग सिलेक्ट पासून तुम्ही तयार केलंय सिलेक्शन. हे कोण झाले याच्यातले नाऊन. हे सगळे कोण होते याच्यातले नाऊनच होते. लिहिलेले म्हणून काय झालं नाऊनच आहेत ते सगळे. ही भाग कोणाचा आहे नामाचा आहे. सिलेक्ट सिलेक्शन, रिजेक्ट रिजेक्शन झालं. त्याच्यामध्ये पुढे TION साठी मी इथे घेतलं बघा डिस्क्राईब. हे याच्यातलं वर्ब आहे, पण डिस्क्राईब मध्ये बघा शेवटी BE आहे. डिस्क्राईब मी काय करतो याच्यामध्ये डिस्क्राईब मध्ये थोडंसं स्पेलिंग चेंज करतो. हे बी ला P करतो, वरचं दांडा काढतो आणि खाली लावतो. बघ बरं P करतो आणि याचं E कॅन्सल करून याला TION प्रत्यय जोडला. डिस्क्रिप्शन नाउन झालं. सबस्क्राईब सबस्क्रिप्शन, प्रिस्क्राईब प्रिस्क्रिप्शन, ट्रान्सक्राईब ट्रान्सक्रिप्शन. या पद्धतीने हे काय होतील सगळे नाम तयार होतील. चल पुढे आणखीन या बाजूला लिहितोय. ATION आहे का? हो आहे. बघ ना प्रिपेअर हे वर्ब आहे, तर प्रिपेअरचं काय झालंय प्रिपरेशन. काय झालं कॅन्सल, शेवटचं E कॅन्सल झालं आणि ATION लागलंय. जसं पण एक्झॅमिन, एक्झॅमिनेशन, त्याला पण आपण करतोय. झालं. आपण नाही घेतलं का सेंट्रलायझेशन, सेंट्रलाइजला सेंट्रलायझेशन, ATION लावलेले आहेत. म्हणजे हे वर्बला ATION प्रत्यय लागलं. म्हणजे आतापर्यंत वर्बचं लागलेलं ION, TION, ATION हे वर्बलाच लागलेले आहेत. सुरुवातीचे हे काय लागले होते ॲडजेक्टिव्हला लागलेले होते. आता SION मध्ये बघा बरं याच्यामध्ये मी घेतलं प्रोव्हाइड. हे वर्ब आहे. प्रोव्हाइड मधलं नुसतं डीच नाही तर DE कॅन्सल करून त्याच्या ठिकाणी बघा बरं प्रोव्हिजन. डिवाइड असतं तर काय केलं असतं डिव्हिजन. झन झन वाचलं, शन नाही झन झन. SION. चा पुढे SSION मध्ये घेतला परमिट. परमिट वर्ब आहे. मग याच्यामध्ये शेवटी बघ बरं हे MIT आलंय. काय म्हणते सो परमिटचं असं करून टाका ना परमिशन. याला पण परमिशनच वाचतात ना. PERMITION. ION लागलं की परमिशन तयार झालं. अहो करायला काय सगळंच करू शकता. मी तर म्हणतो तुम्ही मोबाईल टायपिंगमध्ये नाही का मॅसेज टाईप करता तर कुठं स्पेलिंगचं काही घेणदेणं राहिलं नाही. प्रोनाउन्सिएशन निघलं बस झालं. धिंगाणा करून टाकला झालं. माझ्या मित्रानं तो कॉलेजला लेक्चर आहे आणि त्यानं मला एकदा विचारलं होतं की एका विद्यार्थ्यानं क्वेश्चन टॅग असा लिहिला. प्रश्न असा होता, प्रश्न असा आणि क्वेश्चन टॅग लिहिताना त्यानं असा क्वेश्चन टॅग लिहिला होता. सांगा आता हे बरोबर आहे का चूक आहे? यू आर नॉट लेझी. नकारार्थीचं होकारार्थी क्वेश्चन टॅग होतं. क्वेश्चन टॅग केलं त्यानं आर यू. आता ते जर मौखिक परीक्षा असती, ओरल जर असती तर त्याचं बरोबर दिलं असतं, पण ती लेखी परीक्षा आहे तर त्याचा आर यू जमणार नाही. हा प्रॉब्लेम झाला आहे मोबाईल मेसेजिंगचा की रायटिंगमध्ये प्रॉब्लेम यायला लागला. बऱ्याच जणांना स्पेलिंगच येत नाही आहेत. तर आपली जरी ऑब्जेक्टिव्हची परीक्षा असली तरीही सोपं नाही. कसंही काही तयार करून जमणार नाही आहे. प्रोनाउन्सिएशन निघलं म्हणून काय झालं करता येत नाही. लक्षात ठेवायचं. मग परमिशन तुम्ही असं लिहिणार आहात का? तर नाही रे. MIT मध्ये T काढून तिथं SSION लावा. झालं परमिशन.
मग परमिट सारखे शब्द बघा, सबमिट, सबमिशन, ओमिट, OMIT, ओमिट, ओमिशन, ॲडमिट, ॲडमिशन, ADMISSION, ॲडमिशन. झालं, आले याच्यामध्ये शन. त्याच्या पुढे बघा, अराईव्ह, हे वर्ब आहे. अराईव्हच्या शेवटचं ई जर काढले तर काय तयार झाले, अरायवल. मी जर इथं ट्राय घेतले वर्ब तर काय होईल, ट्रायचं झालं ट्रायल, वायचं आय झालं आणि एल जर ट्रायचं ट्रायल, रिफ्यूज असेल तर रिफ्युजल. हे तुम्ही लावू शकता. पुढे घेतला मी अचीव, हे वर्ब आहे. काय झालं अचीवचं, अचीवमेंट. पनिश असेल तर पनिशमेंट, जजमेंट, एनरोलमेंट, रिक्रुटमेंट, एन्जॉयमेंट, एम्प्लॉयमेंट, पेमेंट. झालं, त्याच्या MENT तुम्ही लावू शकता. मग काही जण म्हणतील सर MENT काढल्या की वर्ब होतं. प्रत्येक ठिकाणी MENT, एक शब्द असा आहे जिथं MENT काढल्याने वर्ब होणार नाही. तो मूळ शब्दच MENT सहित आहे. बघ बरं, तो आहे मोमेंट. याचा MENT काढू नका, हे मुळातच नाऊन आहे. मूवमेंट असतं तर MOVEMENT तर काढता आलं असतं, मूव वर्ब झाला असतं. बघा, मूवमेंट. आता ANCE सांगा, AN. अपियर, वर्ब. अपियरचं काय झालं, अपियरन्स. एंटर असेल तुम्ही काय करता, एंटर, सर एंट्री, शाबास. एंट्रन्स, शाबास, एंट्रन्स एक्झाम. पण स्पेलिंग मध्ये बघा, एंटरमध्ये ENTER होतं. एंट्रन्स करताना ई निघून गेलं आरच्या आधीचं आणि ANCE लागलं, एंट्रन्स. झालं, ENCE. चला, मी इथे घेतलं डिफर, हे वर्ब आहे. मग मी डिफरला काय जोडले बघ बरं, डिफरन्स. कॉन्फर असेल तर कॉन्फरन्स. झालं, मी जर इथे असा शब्द दिला अकर, हे वर्ब आहे. हे स्पेल मिस्टेकला बरोबर टाकतात. अकरन्स शब्द हा खास करून परीक्षकाच्या आवडीचा. अकरन्स लिहिताना मग तुम्ही काय करता बघ बरं, OCCURR, बघ बरं, ENCE. इथे काय झालं, ENCE प्रत्यय जोडायच्या आधी आणखीन एक आर जोडा लागलं, अकरन्स, डबल आर तिथं आलेलं आहे अकरन्स मध्ये. झालं, CE बघा बरं, इथं आता हा शब्द लिहिला मी, प्रेझेंट, हे वर्ब आहे. प्रेझेंट वर्ब आहे. प्रेझेंट असतं भेटवस्तू तर ते नाऊन झालं असतं. प्रेझेंट, प्रेझेंट मध्ये तुम्ही PRESENCE, प्रेझेन्स म्हणजे उपस्थिती, हे पण बरोबर आहे. प्रेझेंटला तुम्ही ATION पण लावू शकता. प्रेझेंटेशन काय करू शकता याचं परत बघा बरं, एकापासून किती तयार व्हायला लागलेत, प्रेझेंटेशन. झालं. आणि तुम्ही शाळेमध्ये बऱ्याच वेळेस ऐकलं असेल, मी नाही ना तरी माझं काय करून असं P लिहून टाकते, तर P माहिती ना. आणि तुम्हाला माहिती आहे, लाल अक्षरामध्ये सर असं A लिहायचे. A लिहिलं की समजून जायचं ॲबसेंट, ॲबसेंटी पडली. आणि P प्रेझेंटी, प्रेझेंटी. आता प्रेझेंटी शब्द लिहावर कसं लिहितं, प्रेझेंटी. सर प्रेझेंटी शब्द असा लिहिणार, प्रेझेंटी तर चुक, हा शब्द असा आहे प्रेझेंटी. किती ई आले शेवटी, 2. लक्षात ठेवायचं, प्रेझेंटी हा जो शब्द आहे तो कॉमन नाऊन आहे आणि म्हणून याच्या आधी आर्टिकल अ लावता येतं. अप्रेझेंटी मीन्स हू, वन हू इज प्रेझेंट. जो हजर आहे त्याला प्रेझेंटी म्हणतात आणि जो ॲबसेंट आहे त्याला ॲन ॲबसेंटी. त्याला पण डबल ई लावायचं, ॲन ॲबसेंटी. ठीक आहे, तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या पुढचे आणखीन आपण प्रत्यय पाहूया. आणखीन काही सफिक्स आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय बघा. TH, हुड, SHIP, AGE, IOUR, URE, ER, TER, EE, OR, त्याच्यानंतर DOM, IST, ISM आणि आणखीन एक येतं आहे सेन्स. बघा एवढे घटक याच्यामध्ये आलेले आहेत, मेंबर परत वाढलेत. काउंटिंग जर कोण बदललं की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 27 28 29.
29 सफिक्स ते भरलेच पाहिजे तेवढे. त्याच्यापेक्षा जास्त भरले तर आणखीन शोधा तुम्ही, बस संशोधन करत राहा. पण एक लक्षात ठेवायचं की हे जोडल्यानं नाऊन तयार झालं पाहिजे. झालं. TH आले बघा, TH त्याच्यामध्ये बघा HEAL हा शब्द तुम्ही ऐकला असेल बघा. हील हील हील, कम ऑन हील मी, हील मी. ते हील हील म्हणजे काय, एखादं जखम भरून काढणे, दुःख भरून काढणे. हील हील पासून तयार झाले बघ बरं हेल्थ. आणि त्या हेल्थलाच तुम्ही वाय लावलं तर हेल्दी नाऊन नाही तयार होणार. लक्षात ठेवा, हेल्थ नाऊन झालेला आहे. हेल्थला नाऊनला वाय लावता येणार नाही तुम्हाला. नाऊनला वाय लावलं तर तुम्ही ॲडजेक्टिव्हच्या घरात प्रवेश करता. म्हणून आपल्याला हे वाय थोडंसं धोकादायक जाईल, कारण हे नाऊन तयार करण्यासाठी पण वापरतात आणि ॲडजेक्टिव्ह तयार करण्यासाठी सुद्धा वापरतात. झालं. मी इथं घेतलं आता वाईड, पण वाईड मात्र हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि वाईडचं ई जर काढलं तर वाईड पासून काय तयार झालं बघू, विड्थ. लॉंग असतं तर काय केलं असतं आम्ही, लेंथ. आम्ही स्ट्रॉंग असतं तर आम्ही ह्या स्ट्रॉंग पासून काय केलं असतं सांगा बरं. STRONGTH झालं काय, बरोबर आहे का. तर चुकलंय. याच्यामध्ये सर एवढ्या मोठ्या कॉन्सोनंट्सला एकच वॉवल जोडून ठेवतोय. तीच तर खासियत त्याची. स्ट्रेंथ बघा, ओच्या ऐवजी फक्त मी ई वापरले. काय केलं, स्ट्रेंथ. स्ट्रॉंगचं स्ट्रेंथ, ब्रॉड असेल तर ब्रेड्थ. TH त्याच्यामध्ये यायला लागले. ठीक आहे. आता हुड 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 बघा बरं. मॅन हे तर कॉमन नाऊन आहे. सर मॅन पासून काय तयार झालं, मॅनहुड. याचा अर्थ आहे कॉमन नाऊन आहे, हे अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, कारण हे अवस्था दाखवतंय. पुरुष पुरुषत्व, वुमन वुमनहुड. चाइल्ड असतं तर काय केलं असतं, चाइल्ड हुड. नेबर असतं नेबर. चला NEIGHBOUR हे पण नाऊन आहे. नेबरचं काय केलं असतं सांगा बरं, नेबर. नेबरचं काय केलं असतं, नेबरहुड. झालं ना. म्हणून औरंगाबादमध्ये असं आपल्याकडे लिहिण्याची पद्धत आहे, N8 N9 N11. अरे काय आहे N फॉर व्हॉट. मी सुद्धा N8 मध्ये राहिलेलो आहे 1 वर्ष. N फॉर नेबरहुड. तिथल्या राहणाऱ्याच लोकांना विचारलं तरी त्यांना माहीत नाहीये. आपल्याला माहिती करावं लागेल, चौकश राहावं लागते. उद्या औरंगाबादमध्येच राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी जर विचारलं, सांग रे व्हॉट धिस लेटर, व्हॉट डज धिस लेटर स्टँड फॉर. हे लेटर कशासाठी वापरणार तुम्ही, N फॉर. N स्टँड्स फॉर व्हॉट, नेबरहुड. तर मेन रोडच्या आतमध्ये ज्या कॉलनीज आहेत त्या कॉलनीजचं मिळून त्यांचं एक शेजाधर्म त्याचं निर्माण केलेलं आहे, शेजारी शेजाऱ्या कॉलनीचा. आणि तो ग्रुप तयार केला त्याने, तिने नाव दिलं N8. चला पुढे बघा, हुड 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 झालंय. चला शिप. चला घेतला मी फ्रेंड. सर हे पण नाऊन आहे, कॉमन नाऊन. आणि फ्रेंडचं तयार झालं सर फ्रेंडशिप. शाबास. मग मला सांग, फ्रेंडचं अपोजिट इनेमी आहे. इनेमी पण नाऊन आहे. मग इनेमीचं तुम्ही इनेमी शिप करणार का. काही म्हणते नाही सर चुकलंय सर तुमचं, वायचं काय करा तुम्ही, आय करा सर. अरे तरी पण हे चुकलंय रे, इनेमी शिप होत नाही रे. याचं काय होईल, एनमिटी. बघा ITY आलंय का. म्हणून एक लक्ष ठेवायचं, एक्झाममध्ये फ्रेंडचं अपोजिट इनेमी असं कधीही विचारणार नाही. पण फ्रेंडशिपचं अपोजिट काय आहे तर ते इनेमीशिप टाकलं, एनमिटी टाकलं तर सांभाळून राहायचं, एनमिटीच घ्यायचं. त्याला शत्रू शत्रुत्व, मित्र मित्रत्व त्याच्यामध्ये आला. चला AGE मी घेतलं इथं मॅरी. सर हे मॅरी वर्ब आहे. मॅरी पासून तयार झाले मॅरीज. ही अवस्था आहे. मॅरेज काय झालेली आहे, अवस्था. झालं. ग्रहस्थ आश्रमामध्ये प्रवेश झाला, मॅरेज. तरी काही जण म्हणतात की हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी असं म्हणायला पाहिजे की हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. कारण तो या अवस्थेमध्ये आणखीनही आहेत आणि त्याचं सेलिब्रेशन करता येत नाही त्या अवस्थेचं. ती अवस्था कुठून सुरू झाली, त्या दिवसाचं सेलिब्रेशन म्हणून आपण वेडिंग ॲनिव्हर्सरी म्हणतो. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी याच्या पुढे लक्षात ठेवूया आपण, कारण ही 7 जन्माची अवस्था एका सुटणार नाही. झालं. मॅरेज. कॅरी असतात तर लगे कॅरेज. झाले. त्याही पुढे बघूया आणखीन. हे पुसून टाकतोय मी. AGE झालं सर बिहेव. हे वर्ब आहे आणि बिहेवचं काय झाले, ई कटलं आणि त्याच्या शेवटी बिहेवियर. बिहेवियर झालं. त्याच्यामध्ये बघा
URE मध्ये मी इथं फेल हे वर्ब घेतला आणि फेलचं झालं फेल्युअर. तुम्ही मॉइस्ट शब्द घेतला, मॉइस्ट हे पण वर्ब आहे, मॉइस्टचं झालं बघा मॉइश्चर. ER टीच मागे एक्झामला आलेलं बघा, टीच टीच हे काय झालं वर्ब आणि टीच पासून लगेच तुम्ही तयार केलं टीचर. ER लागलंय. लाफ शब्द घेतला, लाफ LAUGH लाफ हे पण वर्ब आहे. लाफचं लगेच केलं तुम्ही, लाफर करणार का तर नाही, मग त्याला TR लागलं लाफ्टर, हास्य. डबल ई वाला आत्ताच पाहिलं बघा आपण, प्रेझेंट या शब्दाला तुम्ही ह्या वर्बला प्रेझेंटी करत असताना काय केलेलं आहे, प्रेझेंटी ई लावलंय. ऍबसेंट असतं तर आम्ही ऍबसेंटी केलं असतं. OR मध्ये घेतलं ऍक्ट हे वर्ब आहे, ऍक्टचं केलं तुम्ही ऍक्टर. डम 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 बघा, किंग किंग हे किंग कोण याच्यातलं नाऊन आहे आणि किंग हे नाऊन आहे तर त्याचं झालं किंगडम. पण प्रत्येक नाऊनला डम लागलंय का नाही, मग हे वाईज हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि वाईजचं जर ई जर काढलं तर त्यापासून विजडम तयार झाले. अनेक शब्द. त्याच्यानंतर पुढे पाहूया, इकडेच घेतोय जागे अभावी. डम आला तर IST बघा, याच्यामध्ये मी रियल हा घेतला ऍडजेक्टिव्ह, त्या ऍडजेक्टिव्हला सुद्धा तुम्हाला IST लावून रिअलिस्ट करता येईल. इतकंच नाही तर रियल ह्याच ऍडजेक्टिव्हला तुम्ही ISM लावलं तर रिअलिझम सुद्धा होते. तुम्ही क्रिटिक शब्द घेतला, क्रिटिक हे नाऊन आहे मुळात, क्रिटिकचं सुद्धा तुम्हाला क्रिटिसिझम करता येते. झालं. आणि लास्ट वर्ड आहे तो म्हणजे कॉमन, हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि त्याच्यापासून तयार झालं बघा बरं कॉमन सेन्स. झालं. पण मागे काही परीक्षेमध्ये उदाहरणं येऊन गेली बघा, ती कशी गोंधळात टाकणारी होती. त्यांनी मागे दिलं होतं विविसेक्शन शब्द बघा. आता हा मुळात नाऊन आहे का वर्ब आहे हे तर चेक करण्यासारखं आहे. सर मग सर सेक्शन, सर सेक्शन IYN लागले सर, TION काय झालं सर, ते नाऊन नाहीये, हे बेसिक हे वर्ब होतं. फसवण्यासाठी आलं होतं विविसेक्शन, म्हणजे डिसेक्शन जेव्हा करतात ऑपरेशनच्या वेळेला त्याला ते विविसेक्शन. मग विविसेक्शन करणारा कोण, मग त्याचं नाऊन तयार झालं होतं विविसेक्शनिस्ट. बघ त्याला IST लागले, आता झालं ते नाऊन. हे सुद्धा परीक्षेला विचारलं आहे. इतकंच नाही, पोस्टपॉन, काही जण पोस्टपॉन पण आहे, पोस्टपॉन्ड डी कुठून आणले काही कळतच नाही, प्रोनाउन्सिएशन मध्ये काही ऐकलेलंच नसतं, काही कधी तो शब्द पाहिलेलाच नसतो. पोस्टपॉन, पोस्टपॉन त्यात लगे पोस्टपॉनला MENT लावा, पोस्टपॉनमेंट, पोस्टपॉनमेंट हे त्याच्यापासून काय तयार होतं, नाऊन तयार होते. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. आजचा तास आपण एवढ्यावरच थांबूया. उद्याच्या तासाला एक लक्षात ठेवायचं की हे पूर्ण तुम्ही एकदा रिव्हिजन द्या. प्रत्येक कागदावर तुम्ही लिहून बघा, कागदावर 5-5 वेळेस लिहा पेजवर, कारण हे स्क्रीनशॉट काढल्यावर तुम्हाला ते सगळे सापडतील ना. याचा एक रट्टा मारा, कारण आपल्या उद्याच्या तासाला हे वाय त्याच्यानंतर आलेलं आणि आणखीन कोण याच्यातलं AL हे कसे दोन धोकादायक आहे आणि हे दोन सफिक्स परत तुम्हाला ॲडजेक्टिव्हच्या घरात पण सापडतील. झालं. ते आपण उद्याच्या तासाला पाहणं, थोडी क्षमता वाढवत जाऊया, कारण उद्या आल्याच्या नंतर परत मला हे लिहिणं आहेच. झालं. मी पण ते लिहून बघतोय. मी पण जितक्या बॅचेस घेईन, जितकं मी लिखाण करेन, मी जितका अभ्यास करेन तितकं माझ्या लक्षात राहील, जितकं माझं फ्लोमध्ये टीचिंग घेता येईल. झालं. मी जसं 4 महिने जर मी काहीच नाही शिकवलं तर काय प्रॉब्लेम झाला असता, 4 महिन्यामध्ये मी सुद्धा नील झालो असतो. याच्यापेक्षा बेकार अवस्था तुमची होईल जर तुम्ही अभ्यास केला नाही तर. झालं. परीक्षा आज नाही उद्या होतील, नाही तर 6 महिन्यानं होतील, वर्षभरात होतील, पण परीक्षा होणार त्यावेळेला. आणि ज्या दिवशी असेल त्यावेळेला काय करणार तुम्ही, काय महिन्याभरात अभ्यास करणार आहात का, नाही. एक लक्षात ठेवायचं, शारीरिक क्षमता आणि बौद्धिक क्षमता ही महिन्याभरात कमवता येत नाही, तिला सातत्य लागते, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आजच्या तासाला आपण इथं थांबूया.